विजय संगीत गीत नंबर 8 विजय संगीत गीत नंबर 8 स्तव तुझा करू द्यावा हे सुखाच्या उगमा. नंबर 153 ह्यावेळेस आपण काढणार आहोत. तू बोलावेली सेवा कराया प्रभू हालो आनंद. विजय संगीत नंबर 153.
तास आपल्या जागेवर उभं राहणार आहोत. प्रभूला मान सन्मान देत अजून एक प्रभूच्या स्तुतीसाठी गीत गाणार आहोत. विजय संगीत गीत नंबर 39. किती गोड किती गोड नाम तव वाटे मन प्रेम रसाच्या ओल्या कळकळाटे. विजय संगीत गीत नंबर 39. 39.
उपस्थित सन्मान्य पाळक वर्गाला माझी विनंती आहे, कृपया आपण पुढे येऊन बसावं. रेव्हरंड संजय सत्यवान पाळक साहेब, आपण देखील पुढे या. प्रार्थना करूया. दयाळू प्रभू, या सुमधुर गीतांच्याद्वारे तुझ्या समक्षतेचा आनंद आणि आशीर्वाद आम्हाला नेहमीच देतोस. आज देखील देवबापा ही गीतं गाऊन तुझ्या चरणापासून बसण्याचा जो आनंद तू आम्हाला दिलास, या गौरवी सेवेसाठी क्वायरला तुझी कृपा अनुग्रह तू पुरवित आहेस म्हणून आम्ही आभार मानतो. प्रार्थना करतो देवबापा, तुझं वचन म्हणतं की गीत गात झांजा वाजवीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. प्रभू, तुझ्या अंगणात आम्ही प्रवेश करीत आजच्या उपासनेमध्ये पुन्हा एक वार तुझी शक्ती, कृपा, अनुग्रह आम्ही मागतो व जमलेले आम्ही सर्व पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी बसून प्रभू तू काय बोलू इच्छितो ते ऐकून आमच्या जीवनाला एक नवा आकार देण्यासाठी सज्ज आहोत. आजच्या उपासनेमध्ये प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याची उपस्थिती तू दे आणि या उपासनेद्वारे केवळ तुझं महान गौरव तू करून घे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, आजच्या उपासनेमध्ये स्तोत्रसंहितेचं आपण वाचन करणार आहोत. यासाठी आपण आपल्या पवित्र शास्त्रात स्तोत्रसंहिता 108 हे आपण काढूया. स्तोत्रसंहिता 108. आपल्याला आपल्या पवित्र शास्त्रामध्ये 108 हे स्तोत्र मिळालं असेल तर आपण आपल्या जागेवर उभं राहावं. पहिलं वचन मी वाचेल व मंडळी आपणाला विनंती करतो, दुसऱ्या वचनापासून आपण आळीपाळीने याचं वाचन करणार आहोत. शत्रुविरुद्ध सहाय्याची याचना यामध्ये आहे आणि हे दाविदाचं स्तोत्र आहे. परमेश्वराच्या गौरवासाठी मी याची सुरुवात करतो. हे देवा, माझे मन स्थिर आहे, मी गाईन, मी जीवे भावे स्तोत्र गाईन. हे परमेश्वरा, लोकांमध्ये मी तुझे उपकार स्मरण करीन, राष्ट्रामध्ये तुझी स्तोत्रे गाईन. हे देवा, आकाशाहून तू उन्नत हो, तुझे गौरव सर्व पृथ्वीभर हो. देव आपल्या पवित्रतेला अनुसरून म्हणाला, मी उल्हास पावेन, मी शेखेम विभागेन व सुकोताचे खोरे मोजून देईन. मोवाब माझे स्नानाचे गंगाळ आहे, अधोमावर मी आपले पायतन फेकीन, पलेशेताविषयी मी जयघोष करीन. हे देवा, तू आमचा त्याग केला ना. हे देवा, तू आमच्या सैन्याबरोबर चालत नाहीस. तेरावं वचन एकत्र वाचू. देवाच्या साह्याने आम्ही पराक्रम करू, तोच आमचा शत्रूस तुडवून टाके. उभे असताना आपला विश्वास जाहीर करूया आणि प्रेषितांचा मतांगीकार एका सुरात म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरितो.
आमेन. धन्यवाद. बसूया आपण. पुन्हा एक वार आम्ही आमच्या प्रभूजवळ मध्यस्थी करणार आहोत. त्याच्या चरणापाशी येऊन पुन्हा एक वार आम्ही त्याची दया, त्याची करुणा नव्याने भागणार आहोत. कारण की प्रभू आम्हाला सांभाळीत आहे, आम्हाला चालवित आहे. SM वरील त्याच्या अपरंपार प्रेमासाठी प्रभूला धन्यवाद देऊया. संस्थेचं हे सर्व कार्य चालत असताना संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष, सन्मान्य कार्यकारी संचालक, सर्व संस्थेचे विश्वस्त या सगळ्यांना प्रभुदेव बाप कृपापूर्व आपल्या मंडळ्या आणि शाळा, हॉस्टेल्स यासोबतच प्रियजन हो, आपण ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात सेवा करता, प्रभुदेव बाप आपल्या सगळ्यांची सेवा, नोकरी, व्यवसाय आशीर्वादाचा करो आणि त्याची साक्ष देण्यासाठी आम्हाला नेहमीच त्याची कृपा पुरवो. सोबतच प्रियजन हो, पावसासाठी देखील आपण प्रभूकडे याचना करूया की प्रभूने आम्हाला पाऊस द्यावा. आजारी प्रियजनांची आठवण करूया. या सगळ्या गोष्टी घेत मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मध्यस्थीची प्रार्थना करतो. या आपण आपले डोळे मिटूया, आपलं लक्ष प्रभू परमेश्वराकडे लावूया. स्वर्गात सिंहासनारूढ असणाऱ्या आमच्या प्रभू परमेश्वर पित्या, या स्तोत्रामध्ये आम्ही तुझ्या महान सामर्थ्याला पुन्हा एक वार अनुभवतो. अरे प्रभू, तू शब्दाने संपूर्ण घडवलंस. मानवाला तू आपला आकार दिलास, हाताने तू घडवलंस. अरे प्रभू, जीवनाचा श्वास फुंकून त्याला जीवधारी प्राणी केलं. तू त्याच्यासाठी राष्ट्रांची निर्मिती केली आणि त्या राष्ट्रांना प्रभू तू आज्ञा केलीस. एवढंच नव्हे तर परमेश्वरा, तुझं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य आमच्या विचार शक्तीच्या पलीकडे आहे, आमच्या कल्पनेच्या पलीकडे आहे. तू इतका सामर्थ्याने नटलेला परमेश्वर पिता आहेस की प्रभू, आकाश जे तुझं सिंहासन आहे आणि पृथ्वी जे तुझं पदासन, प्रभू तू आपल्या सामर्थ्याने सर्व अवघं काही घडतोस. दे बापा, ही सृष्टी थरथर कापते आणि तुझ्या समक्षतेचा अनुभव घेते. आज विश्वासणारे आम्ही सर्व, दे बापा, तू आम्हा प्रत्येकाला निवडलंस, नेमलंस, जबाबदाऱ्या दिल्या, नोकरी, व्यवसाय दिलास, यासाठी की प्रभू या भूतलावरती आम्ही तुझी साक्ष द्यावी. व दे ज्याच्या त्याच्या विश्वासाच्या परिमाणाप्रमाणे प्रभू परमेश्वरा तू आम्हा प्रत्येकाला वाटून देतोस. एवढंच नव्हे तर अतिशय मौल्यवान गोष्ट, तुझा पुत्र तू आम्हाला दिला आणि त्या पुत्राच्या द्वारे तू आम्हाला कैवारी दिलास, जो सत्याचा आत्मा. अरे प्रभू, तू प्रेषितांना शिक्षक, प्रेषित आणि संदेष्टे असे नेमून मंडळीच्या व्यवस्थेसाठी तू आपल्या कृपेने ह्या सर्वांना नेमलंस. आज सकाळी पुन्हा एक वार दे बापा, तुझ्या पवित्र वचनाकडे आम्ही आमचं लक्ष लावून आमच्या एकत्र सहभागितेच्याद्वारे आमचा विश्वास वाढवण्यास आणि दे बापा, आम्ही जे एकत्र मिळून तुझ्या चरणी अर्पण करीत आहोत, एवढंच नव्हे तर ज्या प्रार्थना विनंत्या तुझ्यासमोर सादर करीत आहोत, प्रभू त्याचा तू स्वीकार करून तुझा गौरव आम्हा प्रत्येकाच्या जीवनाद्वारे तू करून घे. प्रिय प्रभू, आम्ही SAMसाठी आभार मानतो. SAMच्या सेवा क्षेत्रासाठी आम्ही तुझी स्तुती करतो. कारण की प्रभू, हे सेवा कार्य तू आमच्या आद्य मिशनऱ्यांच्या मनामध्ये दिलंस. खडतर परिस्थिती होती, परंतु त्यावरतीही मात करून त्यांनी तुझं पवित्र वचन आम्हाला दिलं आणि तारणारा ख्रिस्त आम्हाला दिला व ख्रिस्ताच्याद्वारे तू आम्हाला सार्वकालिक जीवन दिलंस. प्रिय दे बापा, या संस्थेच्या सर्व कारभारासाठी आम्ही आमचे अध्यक्ष महोदय, आमचे कार्यकारी संचालक, त्याचप्रमाणे संस्थेचे विश्वस्त यांच्यासाठी प्रतिदिवशी तुझ्याकडे सहाय्य मागत असताना आज सकाळी देखील पुन्हा एक वार दे बापा आम्ही सहाय्य मागतो, कृपा आणि अनुग्रह मागतो. कारण की दे बापा, या प्रियजनांच्याद्वारे होत असलेली सेवा ही आमच्या सगळ्यांच्या आत्मिक वाढीसाठी, सोबतच दे बापा संस्थेच्या उन्नतीसाठी अहोरात्र हे प्रियजन करीत असलेले कष्ट आणि मेहनत प्रभू तू आशीर्वादाची कर. आज सकाळी पुन्हा एक वार दे बापा आम्ही प्रार्थना करतो, त्यांना आपल्या पवित्र आत्म्याचं दुप्पट वाटा दे. एवढंच नव्हे तर तू दृष्टांत दे परमेश्वरा व त्या दृष्टांत पूर्तीसाठी लागणारा संसाधनांचा पुरवठा, लागणारा सर्व प्रकारच्या वस्तूंचा पुरवठा आपल्या स्वर्गीय भांडारातून तू पुरव. दे बापा, आम्ही आभार मानतो कारण की मागील दिवसांमध्ये चर्चेसच्या नूतनीकरणाच्या द्वारे एक नवा आशीर्वाद तू आम्हाला दिला व चर्चेसच्या उपस्थितीमध्ये विश्वासणाऱ्यांची आत्मिक वाढ होऊन तुझ्यासाठी एक सिद्ध प्रजा बनावी, यासाठी दे बापा मंडळीतला प्रत्येक सभासद सिद्ध होत आहे. आणि ज्या काळाच्या गरजेप्रमाणे गोष्टी होत्या दे बापा, तू त्या काळात आणि या परिसरात करून घेतल्यास. पुढील वाटचालीसाठी आम्ही प्रार्थना करतो. आमच्या पदाधिकारी वर्गांना तुझी कृपा दे व पुढील सर्व कार्य आशीर्वादाचं असं होऊ दे. दयाळू दे बापा, सुंदरशा मंडळ्या तू आम्हास दिल्यास, मंडळ्यामध्ये विश्वासणारे तू दिले आणि दे बापा ते विश्वासणारे प्रत्येक आपापल्या सेवा क्षेत्रामध्ये तुझं गौरव करीत आहे. ते बापा, आम्ही ग्रामीण क्षेत्र, शहरी क्षेत्र अशा सगळ्या क्षेत्रांमधील सेवेसाठी धन्यवाद देऊन प्रार्थना करतो.
आज होणारी सर्व ठिकाणची उपासना आशीर्वादित कर. तुझ्या प्रिय दासांना वचनाच्या सेवेसाठी तू लागणारी कृपा दे. मंडळीची व्यवस्था बघत असताना मंडळांचे अध्यक्ष, खजिनदार आणि सचिव यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे. प्रत्येकाचा दे बापा तू पाठीराखा असा हो व या प्रियांची सेवा आशीर्वादित कर. महिला मंडळ, तरुण संघ आणि संडे स्कूल आता नव्या जोमाने आपल्याला दे बापा सज्ज करीत आहेत. एका नवीन जोमाने प्रभू ही सेवा सुरू करीत आहे. आमची प्रार्थना आहे उन्हाळ्यातल्या या सुट्टीमधून आम्ही आता सेवा क्षेत्रामध्ये जात आहोत. हे सर्व सेवा आशीर्वादित कर व मंडळीची उन्नती आणि प्रगती त्याद्वारे होऊ दे. प्रत्येक विश्वासणाऱ्याला भरण पोषण त्याद्वारे मिळू दे. 2-7 मालिकेच्या द्वारे दे बापा जो उत्साह महिला वर्गामध्ये आहे त्यासाठी आम्ही आभार मानतो व बीडच्या अध्ययनाच्या द्वारे जे प्रियजन पवित्र वचन शिकून घेत आहे दे बापा ते वाटून घेत आहे ते सगळ्यांसाठी आशीर्वादाचं असं कर. दे बापा आम्ही तुझ्या चरणी येऊन प्रार्थना करतो शाळेसाठी, आमचे सर्व प्राचार्य, आमच्या सर्व पर्यवेक्षकांसाठी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी. या शैक्षणिक वर्षाला सुरुवात करीत असताना प्रियजनांना तू सहाय्य कर. शाळेचं व्यवस्थापन खूप मोठं असं आहे, परंतु प्रभू तू कृपा पुरवतोस, सहाय्य करतोस. दे बापा जी प्रगती तू दिलेली आहेस त्यासाठी आम्ही आभार मानतो. सुंदरशा इमारती तू आम्हास दिल्या त्यासाठी देखील आम्ही तुला धन्यवाद देतो. या वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी देखील आम्ही प्रार्थना करतो. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जीवन प्रभू तू आशीर्वादित कर. यासोबतच दे बापा आमची प्रार्थना असणार आहे लागणारे ज्या सर्व गरजा होत्या त्या तू पुरवल्यास. जे काही तांत्रिक गोष्टी आहेत प्रभू ते सगळं उपकरणं तू पुरवून दे. चांगल्या बसेस तू आम्हाला दिल्या त्यासाठी आम्ही तुझी स्तुती करतो. हॉस्टेलच्या बांधकामासाठी दे बापा तुझ्याकडे सहाय्य मागतो व सोबतच हे जे कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे त्यासाठी देखील प्रभू आम्ही तुझ्याकडे याचना आणि प्रार्थना करतो. हे सिद्धीच जाऊ दे आणि या सर्व बांधकामांच्याद्वारे मग ते कॉम्प्लेक्सचं बांधकाम, हॉस्टेलचं बांधकाम आणि वेगवेगळे जे नूतनीकरणाची कामं आहे दे बापा ती सगळी आशीर्वादित कर. आमच्या सर्व प्राचार्यांना या सर्व करण्यासाठी, शाळेच्या ह्या सर्व व्यवस्थापनासाठी लागणारी कृपा दे. सोबतच दे बापा आम्ही प्रार्थना करतो हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड यांच्यासाठी. या प्रियजनांची सर्व सेवा प्रभू आशीर्वादित कर आणि या सेवेच्याद्वारे प्रभू तू गौरविला जा. विद्यार्थ्यांना आता नव्या जोमाने दे बापा ते सेवेमध्ये सज्ज होणार आहेत, म्हणून दे बापा लागणाऱ्या सर्व प्रकारचा पुरवठा आशीर्वादित असा कर. प्रिय प्रभू आमच्या मंडळीमध्ये जे कोणी आजारी दुःखी आहेत अशा सगळ्यांची आम्ही आठवण करतो आणि प्रार्थना करतो की तू त्यांना चांगलं आरोग्य दे व त्यांच्या बरं होण्याद्वारे तुझं गौरव तू करून घे. आम्ही ममताबाई वळवी, ज्योतिताई नाईक, जुलिया नाका गायकवाड यांच्यासाठी प्रार्थना करतो. तू त्यांना सहाय्य कर. रयता अक्का आहेत त्यांना देखील आपलं आरोग्य दे. सुरेश ठाकूर आहेत त्यांना देखील प्रभू आपलं आरोग्य तू द्यावंस. सोबतच प्रिय प्रभू आम्ही सापाबाई शिंदे, अशोक शिंपी, आनंदीबाई चैकर यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू तू त्यांना सहाय्य कर. आपली कृपा आणि आपलं आरोग्य या प्रियांना दे. आमच्या मंडळीतल्या वृद्ध माता पित्यांसाठी आमची नेहमीच प्रार्थना आहे प्रभू. लनिरीबाई मोजेस आहेत, आनंदीबाई पवार, रोबेन गार्दी, प्रभाबाई नाथानी आहेत, रेव्हरंड डी एम पाटील पाळकसाहेब यांना तुझी कृपा दे. पद्माबाई साळवे आहेत, ममताबाई डलगे आणि दुर्गाबाई वळवी. दे बापा आम्ही या सगळ्यांची आठवण करतो. जरी प्रभू आम्हास काही प्रियांची नावं कळू शकली नाही तरी दे बापा आमचा विश्वास आहे तुझ्या चरणापाशी ज्या वेळेला आम्ही प्रार्थना करीत आहोत त्यावेळेला तू आमच्या या मंडळीतल्या वृद्धांना आरोग्य देतोस. कारण प्रभू तुझं वचन म्हणतं पिकलेले केस हा शोभेचा मुकुट आहे आणि आपल्या वडीलधाऱ्यांचा मान राख. म्हणून दे बापा आजच्या उपासनेत आमच्या मंडळीत असलेल्या सर्व वृद्ध माता पित्यांसाठी आमची प्रार्थना लेकरं म्हणून असणार आहे की तू त्यांना चांगलं आरोग्य द्यावंस. सोबतच दे बापा आम्ही प्रार्थना करतो आमच्या प्रिय लेकरांसाठी. जी लेकरं बाहेरगावी शिक्षण घेत आहे त्यांचं शिक्षण आशीर्वादित कर. मंडळी या ठिकाणी त्यांच्यासाठी प्रार्थना करते. बंधू जोशुआ यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांचं सेवा कार्य आशीर्वादित तू कर. अभिषेकचाही अभ्यास आशीर्वादित कर. बंधू सायमन आहेत त्यांना देखील तू सांभाळ. त्यांचं हे सेवा कार्य आशीर्वादित होऊ दे. सोबतच दे बापा आमच्या मंडळीतल्या प्रिय लेकरांसाठी आम्ही प्रार्थना करतो. लेकरांचं शिक्षण तू आशीर्वादित कर. लेकरांच्या अध्ययनाच्याद्वारे पित्या तू गौरविला जा. व दे बापा आमच्या मंडळीतली ही प्रिय लेकरं समाजामध्ये उठून दिसतात, सेवा करतात. आम्ही डॉक्टर शर्लीसाठी देखील उपकार स्तुती करतो आणि प्रार्थना करतो तिचं वैद्यकीय अध्ययन आणि सेवा कार्य दे बापा तू आशीर्वादित कर. सोबतच दे बापा जी प्रिय लेकरं मेडिकलचं शिक्षण घेत आहे त्यांचं प्रशिक्षण दे बापा आशीर्वादाचं कर. अनेक लेकरं इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आहे. काही लेकरांनी नुकतीच TET देऊन आपले ॲडमिशन्स फॉर्म टाकलेले आहेत. कोणतं कॉलेज निवडावं दे बापा याची व्यवस्था तू आपल्या स्वर्गीय भांडारातून कर. आणि आईवडील म्हणून ज्या मोठ्या विश्वासाने प्रभू
माता पिता तुझ्याकडे प्रार्थना करते. आज जमलेली सर्व मंडळी, सर्व शिकणाऱ्या लेकरांसाठी आईवडिलांच्या समवेत प्रार्थना करते. दे बापा, लेकरांना चांगलं कॉलेज तू मिळू दे, चांगलं अध्ययन तू घडू दे आणि लेकरांचा पाया मजबूत होऊन चांगलं त्यांचं करिअर घडावं. यासाठी मंडळीतले आम्ही सर्व प्रार्थना योद्धे तुझ्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या मंडळीतल्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल असं तू घडव, जेणेकरून प्रभू मंडळीचं भविष्य उज्ज्वल असेल आणि या क्षेत्रामध्ये आमची लेकरं फार प्रगतीने सेवा करतील. सोबतच दे बापा, आम्ही आमच्या प्रिय भारत देशासाठी प्रार्थना करतो. आमच्या देशामध्ये शांती आणि सुबत्ता नांदू दे. आमच्या देशामध्ये दे बापा, जी सुबत्ता तू नांदू देत आहेस त्यासाठी आभार मानतो. सर्व गोष्टी अगदी शांततेने पार पडल्यात यासाठी देखील आम्ही तुला धन्यवाद देतो. सर्व स्टेटचे मुख्यमंत्री आणि सर्व पदाधिकारी, यासोबतच आमचे माननीय पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ, यासोबतच आमचे माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळासाठी, सोबतच आमच्या जिल्हाधिकारी, जिल्ह्याची व्यवस्था सांभाळत असताना तू त्यांचं सहाय्य करता हो. व दे बापा, आमच्या जिल्ह्याला ज्या पावसाची मुबलक गरज आहे तो तू पुरवून दे. कारण की प्रभू, आजूबाजूच्या क्षेत्रात पाऊस आहे, आम्हालाही तो हवा आहे, यासाठी की आमच्या नदी नाल्यांना पाणी असावं. व दे बापा, जनजीवन कसल्याही प्रकारे विस्कळीत न होता शांती आणि सुबत्ता आमच्या शहरामध्ये नांदावी. सर्व स्टेटमध्ये सर्व गोष्टी शांततेने पार पडल्या त्यासाठी पुन्हा एक वार आम्ही आभार मानित प्रार्थना करतो. सर्वतोपरी तुझी शांती आणि तुझा अनुग्रह दे. दे बापा, यासोबतच आमची प्रार्थना असणार आहे, आज तुझं पवित्र वचन तुझ्या प्रिय दासाकडून आमच्याकडे येईल. रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांना तू स्पर्श कर, बोलण्यासाठी लागणारी शक्ती आणि बळ तू दे. व जो पवित्र निरोप त्यांनी आम्हासाठी दिलाय दे बापा, तो समजून घेण्यास तुझा पवित्र आत्म्याचा अभिषेक आम्हाला दे. पुन्हा एक वार दे बापा, आमच्या विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या सगळ्या तुझ्यासमोर सादर करतो आणि तुझी कृपा मागतो. आजच्या या संपूर्ण उपासनेद्वारे पित्या तुझं गौरव हो. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, यावेळेला आपण दान घेणार आहोत. दानार्पणासाठी क्वायर पुढे येईल व गीत गायनाची सेवा करेन. विजय संगीत गीत नंबर 148 यावर आपण करणार. विजय संगीत गीत नंबर 148.
आज किंवा या सप्ताहात ज्या प्रियांचे वाढदिवस आहे, कृपया आपण सुचवू शकता. आपणासाठी प्रार्थना करण्यात येईल. माझ्याकडे असलेल्या यादीप्रमाणे आज रविकांत वळवी मुंदलवड यांचा वाढदिवस आहे. मंगळवारी संजना पवार, बुधवारी संजय गारदी, शुक्रवारी फिलिप पठारे या प्रियांचा वाढदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणाला हार्दिक शुभेच्छा. आनंद बोरा आणि राणी बोरा यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे, ते मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. सोबतच तुळसाबाई सदानंद वळवी यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे, ते मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. दानार्पण व वाढदिवसाच्या या प्रार्थनेसाठी मी आदरणीय रेव्हरेंड जे.एच. पठारे पाळक साहेब आपणाला विनंती करतो, कृपया आपण पुढे येऊन दानार्पणासाठी वाढदिवसांसाठी आपण प्रार्थना करावी. प्रार्थना करू आपण. सर्वसमर्थ जीवन प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार तुझ्या पवित्र मंदिरामध्ये येऊन तुझी आराधना करण्यासाठी तू आम्हाला हा ती मौल्यवान प्रसंग लावू दिलास. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझा आभार मानतो, कारण तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. त्या तुझ्या दयेबद्दल आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो. प्रभू, या मागील सप्ताहामध्ये, मागील महिन्यामध्ये तू आम्हा सर्वांवर तुझी कृपा केलीस. या अतिशय कडक उष्णतेमध्ये देखील आमच्या जीव, शरीर, आत्म्याचं रक्षण केलंस. आम्हाला आरोग्य पुरवलंस, कृपा पुरवलीस आणि पुन्हा एक वार प्रभू तुझ्या पवित्र मंदिरात आणलंस. याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आज सकाळी आम्ही तुझी भक्ती आराधना प्रभू गीतं गाऊन केलेली आहे. प्रभू, तुझं वचन म्हणतं की देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची भक्ती आत्म्याने खरेपणाने करावी. आणि म्हणून प्रभू तुझा आत्माने खरेपणा तू आमच्या ठाई असू दे. प्रभू, आज सकाळी या पवित्र प्रभू तुझ्या मंदिरामध्ये आम्ही आलो असताना आम्हा सर्वांची तू भेट घे. आणि प्रभू, आज या जे काही आम्ही तुझ्या वचनातून ऐकू, मनन चिंतन करू, ते आम्हा सर्वांसाठी आत्मा आणि जीवन होऊ दे. तुझ्या दासालाही पवित्र आत्म्याचा दुप्पट वाटा दे आणि त्यांच्या मुखातून येणारी वाणी आमच्यासाठी आशीर्वादाची ठरू दे. प्रभू, या मंदिरामध्ये आम्ही आलो असताना, तुझी भक्ती करत असताना आम्ही रिक्त हस्ते तुझ्यासमोर येऊ नये म्हणून प्रभू जे काही तुला अर्पण करण्यासाठी दान आणलेलं आहे, प्रभू ज्या प्रियांना प्रभू तुझी कृपा पुरवली, त्यांच्या जीवनात, कुटुंबात, त्यांच्या नोकरी व्यवसायामध्ये प्रभू त्यांना सहाय्य पुरवलंस, पुरवठा केलास. या तुझ्या उपकाराबद्दल त्यांनी ज्या प्रकारचं उपकार स्तुतीचं दान दिलेलं आहे, जे दान दिलेलं आहे प्रभू, हे आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलेलं आहे. आम्ही प्रार्थना करतो देवबापा, हे दानार्पण तू आशीर्वादित आणि पवित्र कर. ज्यांनी दिलेलं आहे त्यांना भरपूर दे आणि प्रभू तुला आम्हाला अधिक देण्यासाठी तुझी कृपा आमच्यावर असू दे. मासू देण्यातील मंडळ्या अत्यंत दारिद्र्यामध्ये असतानाही त्यांनी औदार्याने तुझ्या भांडारामध्ये तुझ्या मंडळांसाठी जे औदार्य दाखवलं तसा आत्मा तू आम्हाला दे. प्रभू, ज्यांनी दिलेला आहे त्या सर्वांना आशीर्वादाने भरून टाक. आज सकाळी आम्ही प्रार्थना करतो की ज्यांचे वाढदिवस आहेत या सप्ताहामध्ये, ज्यांचे नावं समोरलेले आहेत, रविकांत वळवी, संजना पवार, संजय गारदे आणि फिलिप पठारे या प्रिय लेकरांचे, या भावा बहिणींचे वाढदिवस आहेत. परमेश्वर पिता, आम्ही तुझ्या आभार मानतो. मागील वर्षभर त्यांचा प्रतिपाळ केलास आणि पुन्हा या नवीन वर्षामध्ये त्यांचं पदार्पण होऊ दिलं. तुझ्या आभार मानतो. हे वर्ष त्यांच्यासाठी आरोग्यदायी आशीर्वादित कर. वर्षभर तू त्यांचा हात धरून चालव. त्यांना सर्वांना तू दीर्घायू कर आणि परमेश्वर पिता या प्रियांच्याद्वारे तुलाच गौरव आणि महिमा मिळू दे. पुन्हा एक वार तुला सर्व प्रकारचा मान, सन्मान, गौरव, आदर अर्पण करत ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन. आमेन. सूचना आहे या सप्ताहासाठी. येत्या रविवारी दिनांक 16 जून 2024 रोजी फादर्स डे साजरा करण्यात येईल. येत्या रविवारपासून संडे स्कूल आपण सुरू करत आहोत. त्यासाठी सर्व पालकांना माझी विनंती आहे, आपली लेकरं येत्या रविवारी आपण संडे स्कूलच्या ठिकाणी घेऊन जावीत आणि सर्व सन्माननीय संडे स्कूल शिक्षक येत्या रविवारपासून संडे स्कूल सुरू करतील. या शनिवारी तरुण संघ घेण्यात येईल. प्रियजन हो, आजच्या आपल्या उपासनेमध्ये
ग्रेस बायबल कॉलेज अमरावती यांचे अकॅडमिक डीन रेव्हरंड संजय सत्यवान सहपत्नीक आणि मुलीसोबत उपस्थित आहेत. त्यांची पत्नी सौ अमृता हिने BTH पूर्ण केलं व ग्रेस बायबल कॉलेज या ठिकाणी लायब्ररियन म्हणून ती सेवा करत आहे. त्यांची मुलगी उन्नती हे शिक्षण घेते. रेव्हरंड संजय सत्यवान हे आज आपल्या उपासनेमध्ये आपल्यासोबत उपस्थित आहेत. बायबल कॉलेजविषयी ते 2 शब्द बोलू इच्छितात. मी आपल्या मंडळीच्या वतीने त्यांचं स्वागत करू इच्छितो. मी रेव्हरंड सत्यवान ह्यांना विनंती करेन आपल्या जागेवर आपण उभं राहावं. सोबतच अमृता आपण पुढे यावं व आपल्या संस्थेचे सन्माननीय चेअरमन साहेब रेव्हरंड JH पठारे पाळक साहेब आपणाला विनंती आहे कृपया आपण आपल्या मंडळीच्या वतीने रेव्हरंड संजय सत्यवान यांचं आपण स्वागत करावं. आणि अमृता तुम्ही देखील पुढे या. रेव्हरंड संजय सत्यवान हे माझे मेहुणे आहेत आणि ग्रेस बायबल कॉलेजला 2008 पासून ते शिक्षक म्हणून आणि अकॅडमिक डीन म्हणून सेवा करीत आहे. या ये पुढे आहे ना. आपण सर्व टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद. ग्रेस बायबल कॉलेज हे रेव्हरंड तंत्रपाळे पाळकसाहेब प्रिन्सिपल म्हणून सेवा त्या ठिकाणी करीत आहेत आणि आपल्या चर्चेसमध्ये अनेक पाळक जे आहेत ते नवीन पिढीतले पाळक हे ग्रेस बायबल कॉलेजमधून शिकून आलेले आहेत. तर बायबल कॉलेजच्या संदर्भात सन्माननीय पाळकसाहेब पुढे येऊन 2 शब्द बोलतील आणि त्यानंतर उन्नती हिचं एक छोटंसं गीत आपण ऐकू. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. सर्वप्रथम मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो की त्यांनी ही सुंदरशी संधी तुमच्यासमोर ग्रेस बायबल कॉलेजविषयी सांगण्याची लाभू दिली. आणि त्याचबरोबर आमचे अध्यक्ष पंचमंडळ पाळक साहेब यांना मी विनंती केली की त्यांनी मला 5 मिनटं बोलायची संधी द्यावी आणि त्यांनी मोठ्या आनंदाने ती संधी मला दिली, म्हणून त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. जास्त वेळ घेणार नाही, फक्त थोडक्यात मी ग्रेस बायबल कॉलेज काय आहे, ग्रेस बायबल कॉलेजमध्ये काय आम्ही करतो आणि आमची अपेक्षा चर्चेसपासून काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सांगायचं झालं तर ग्रेस बायबल कॉलेज 2003मध्ये रेव्हरंड डॉक्टर तंतरपाळे यांना देवाने ओझं दिलं आणि त्यांनी अमरावती शहरामध्ये याची स्थापना केली. आणि याची सुरुवात अत्यंत छोट्या माध्यमातून झाली आणि रेंटेड फॅसिलिटी म्हणजे एकच घर होतं आणि सुरुवातीला आमच्याकडं फक्त 25 विद्यार्थी होते. आणि देवबाप हळूहळू आशीर्वादित करत गेला आणि आज सांगायचं झालं तर देवबापाने सुंदरसं कॅम्पस आम्हाला दिलेलं आहे, सुंदरशा बिल्डिंग्स त्या ठिकाणी आहे, सुंदरशी लायब्ररी. सांगायचं झालं तर UBS नंतर 2 नंबरची लायब्ररी आज आमची आहे. मोर दॅन 20,000 व्हॉल्यूम्स आमच्या लायब्ररीमध्ये आहेत आणि सोबतच डिजिटल लायब्ररी देखील आहे. आणि अशा प्रकारे आमची सेवा सुरू झाली आणि आज आमच्याकडं पुष्कळ विद्यार्थी आहेत, पुष्कळ विद्यार्थी शिक्षणासाठी येतात आणि वेल क्वालिफाईड सांगायला झालं तर शिक्षक देखील आमच्याकडं आहेत. आणि आमच्याकडं 3 कोर्सेस आतापर्यंत होते. बॅचलर ऑफ थिओलॉजी 3 वर्षासाठी आणि DTH 2 वर्षासाठी आणि CTH हा 3 वर्षाचाच कोर्स आहे. आणि जे 10वी 12वी नंतर शिक्षण करू शकले नाही किंवा काही कारणास्तव त्यांना शिक्षण करता आलं नाही त्यांच्यासाठी DTH आणि CTH हे 2 वर्षाचेच कोर्स आहे. आणि BTH 12वी पास झाल्यानंतर जे विद्यार्थी देवाचं वचनाचं शिक्षण घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी. आणि देवाच्या कृपेने गेल्या वर्षीपासून आम्ही MDiv मास्टर ऑफ डिव्हिनिटी हा कोर्स सुरू केलेला आहे आणि तो 3 वर्षाचा कोर्स आहे. आणि 3 वर्षामध्ये आम्ही तुम्हाला जे हायर लेवल डीप स्टडी जे बायबलची आपण करतो त्याचं शिक्षण त्या ठिकाणी दिलं जाते. आणि मग पुष्कळ आमच्या आजूबाजूला खेडेगाव आहेत, खेडेगावामध्ये पाळक लोक देवाची सेवा करत आहेत. काही कारणास्तव त्यांचं शिक्षण झालेलं नाही पण लोकांनी त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे. विशेष म्हणजे जे सरकारी नोकरीमध्ये आहेत, दिवसभर नोकरी करतात पण त्यांची इच्छा आहे की देवाचं शिक्षण आम्ही घ्यावं पण वेळ नाही, वेळ आहे तर संध्याकाळचा वेळ आहे. आणि अशा लोकांसाठी
या वर्षीपासून आम्ही इव्हिनिंग क्लासेस सुरू करणार आहोत. BTS कोर्समध्येच इव्हिनिंग क्लासेस आठवडाभर रोज 1 तास ते शिकवल्या जाईल आणि 4 महिन्यातून एकदा तुम्हाला कॉलेजला व्हिजिट करावं लागेल आणि मग त्या ठिकाणी तुमची परीक्षा वगैरे होईल. असं 2 सेमिस्टरचा कोर्स आहे. तर कोणी इच्छुक असेल तर त्यांना तुम्हाला विनंती आहे की माझ्याजवळ हे पॉम्पलेट आहे. जर चर्च झाल्यावर जर तुम्हाला जर पाहिजे आहे तर तुम्ही हे माझ्याकडून घेऊ शकता. आणि अशा प्रकारे आमच्या कॉलेजची सुरू आहे. पण सांगायचं झालं तर गेल्या वर्षी 30 मार्च रोजी आम्हाला अत्यंत मोठा धक्का बसला. आमचे जे स्पॉन्सर्स होते रेव्हरंड डॉक्टर जॉन कुक, त्यांचं हार्ट अटॅकनी निधन झालं आणि कुठल्याच प्रकारची उपचार करायला मिळाला नाही, पण त्यांचं निधन झालं. आणि अशा परिस्थितीत असताना देखील देवाने आम्हाला अत्यंत चांगल्या रीतीने उचलून धरलं आणि देवाने सगळ्या गोष्टी वेळेवर पुरून दिल्या आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. म्हणून देवाच्या नावाला मी धन्यवाद देतो. आणि एकच विनंती करतो, जर कोणी उत्सुक असेल बायबल कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी तर कृपा करून माझ्याकडे पॉम्पलेट आहेत, ते माझ्याजवळून घ्या. त्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन दिलेले आहेत आणि त्या इन्फॉर्मेशनद्वारे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि माझ्या कॉलेजमध्ये ॲडमिशनची प्रोसेस आपण पुढं नेऊ शकतो. पुन्हा एक बार सर्वांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही मला ही सुंदरशी संधी दिली की कॉलेजबद्दल सांगण्याची. आणि जर कोणी उत्सुक असेल, जर कोणाला वाटत असेल तर मला चर्च झाल्यानंतरही तुम्ही भेटू शकता किंवा माझ्याजवळ पॉम्पलेट घ्या आणि नंतर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला सगळ्या व्यवस्थित माहिती आम्ही देऊ. देवबापाला नावाला धन्यवाद देतो आणि सर्वांचे आभार मानतो की तुम्ही मला ही संधी दिली. धन्यवाद. आपल्याकडे पास्टर आशिष गायकवाड, प्रभाकर वळवी, संदीप चव्हाण हे जे प्रिय लेकरं आहेत, प्रशांत मांडे, हे याच कॉलेजमधून शिकून आलेत आणि आपल्याकडे सेवेत आहेत. प्रभुदेवा कॉलेजची सेवा आशीर्वादित करो. एक थोडक्यात छोटंसं गीत आपण प्रभूच्या गौरवासाठी ऐकूया आणि मग आदरणीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर वचनाची सेवा करतील. हॅलो, सर्वांना सलाम. मी समृद्धी संजय सत्यवान तुमच्या पुढे माझं आवडतं गाणं सादर करणार आहे. अश्कों में डूबा ये जीवन खुशियों से भर जाएगा. अश्कों में डूबा ये जीवन खुशियों से भर जाएगा. जाते हम ऐसा देश सब कुछ बदल जाएगा. जाते हम ऐसा देश सब कुछ बदल जाएगा. अश्कों में डूबा ये जीवन खुशियों से भर जाएगा.
प्रशंसा मैं करूंगी, जीवन संवर जाएगा। अश्कों में डूबा ये जीवन खुशियों से भर जाएगा। खुशियाँ है बाकी जहाँ की, एक दिन तमाम होंगी। खुशियाँ है बाकी जहाँ की, एक दिन तमाम होंगी। जिसकी नजर है मसीह पर, वो उसके संग जाएगा। जिसकी नजर है यीशु मसीह पर, वो उसके संग जाएगा। अश्कों में डूबा ये जीवन खुशियों से भर जाएगा। अश्कों में डूबा ये जीवन खुशियों से भर जाएगा। जाते हैं हम में सदेश, सब कुछ बदल जाएगा। जाते हैं हम में सदेश, सब कुछ बदल जाएगा। अश्कों में डूबा ये जीवन खुशियों से भर जाएगा। थैंक यू। टाळ्या वाजवू. प्रभू उन्नतीची सेवा आशीर्वादित करो. प्रियजन हो, अल्फा ओमेगा या मासिकाचा जूनचा अंक आलेला आहे. तर चर्च सुटल्यानंतर श्री अंजय वळवी सरांकडून आपण आपली प्रत घ्यावीत. यामध्ये वार्षिक वर्गणी 500 रुपये आहे आणि आजीवन वर्गणी 5000 रुपये आहे. तर चर्च सुटल्यानंतर श्री अंजय वळवी सरांकडे आपण संपर्क करावा. प्रियांनो, आज देवाच्या पवित्र वचनातून आपण ऐकत असताना मी सर्वप्रथम शास्त्रभाग वाचतो. प्रेषितांची कृत्ये याचा 17वा अध्याय आपण काढूया. आज आदरणीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब पवित्र वचनातून बोलणार आहेत. आजच्या आपल्या उपदेशाचं जे शीर्षक त्यांच्याकडून आहे ते आहे पवित्र शास्त्रातील सत्यशोध. यासाठी प्रेषित 17:10 ते पुढील वचनं मी वाचतो. 10 ते 15 पर्यंत वाचणार आहे. बिरुया येथे पौल. नंतर बंधुजनांनी पौल व सिला यांना लागलेच रातोरात बिरुयास पाठवले. ते तेथे पोचल्यावर यहुद्यांच्या सभास्थानात गेले. तेथील लोक स्तेतनिकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते. त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला. आणि या गोष्टी अशाच आहेत की काही ह्याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करीत गेले. त्यातील अनेकांनी व बऱ्याच प्रतिष्ठित हेलेनी स्त्रिया व पुरुष यांनी विश्वास ठेवला. तरी पण पौल देवाचे वचन बिरुयातही सांगत आहे हे थेसलोनिकातल्या यहुद्यांना समजले. तेव्हा त्यांनी तिकडे जाऊन लोकांना खवळून चेतविले. त्यावरून बंधुजनांनी पौलाला समुद्राकडे जाण्यास लागलेच पाठवले आणि सिला व तिमोथी हे तेथेच राहिले. तेव्हा पौलाला पोचविणाऱ्यांनी त्याला अथेनेपर्यंत गेले आणि सिला व तिमोथी यांनी आपणाकडे होईल तिकडे लवकर यावे अशी त्याची आज्ञा घेऊन ते निघाले. देवबाप ही वचने आशीर्वादित करो. मी आपणा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांचं स्वागत करतो व पुढील वेळ वचनाच्या सेवेसाठी मी त्यांना पुढे आमंत्रित करतो.
सगळ्यांना सलाम. पुन्हा एकदा आपल्या परमेश्वराचा धन्यवाद असो, त्याने आपल्याला आज थोडा वेळ त्याच्या संगती वेळ घालवण्याची आणि त्याच्या वचनातून काही सत्य समजून घेण्याची संधी दिली. या दिवसांमध्ये आपण मंडळी केंद्रित पवित्र शास्त्र शिक्षण काय आहे याबद्दल मागील 5 वर्षे त्याचा आपण मागोवा घेत आहोत. आपल्या स्वतःच्या मंडळीमध्ये त्याचा उपयोग करीत आहोत. अनेकांना आपण प्रशिक्षण देत आहोत. आणि माझी खात्री आहे की ज्यांना पवित्र शास्त्र शाळांमध्ये, जसं बंधू सत्यवान यांनी सांगितलं की ग्रेस बायबल कॉलेज आहे, युनियन बिब्लिकल सेमिनरी आहे, बोधवडा आहे, अनेक इन्स्टिट्यूट्स आहेत जेथे जाण्याची संधी उपलब्ध आहे. परंतु बहुसंख्य जाऊ शकत नाही. विशेषतः इन्स्टिट्यूशन बेस्ड म्हणजे ज्या संस्था बायबल कॉलेज चालवतात त्यांचे अभ्यासक्रम हे मंडळीला पूरक असायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि मंडळीमध्ये त्या अभ्यासक्रमामुळे प्रगती होत असताना लोक प्रवृत्त झाले पाहिजे की असा अभ्यास पुन्हा करावा आणि जावं आणि शिकून परत यावं. म्हणून ह्या दिवसामध्ये ज्याला आम्ही पोस्ट कोविड चर्च अँड इन्स्टिट्यूशन्स म्हणतो, कोविडच्या महामारीनंतरची मंडळी आणि संस्था ह्या फार वेगळ्या आहेत. दृष्टिकोन बदललेला आहे, परिस्थिती बदललेली आहे. महामारीमुळे अनेक जण जे महत्त्वाचे होते, आधार होते, ते पडले आहेत. अशा वेळेला संस्था चालवणं सोपी गोष्ट नसते. पण देवाची स्तुती असो की तो पुरवठा करणारा यहोवा यिरे आहे, तो हे करील. परंतु अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपल्याला तिथे जाता येत नाही त्यावेळेला आपल्या मंडळीमध्येच, प्रत्येक मंडळीमध्ये पवित्र शास्त्र शिक्षण असण्याची गरज आहे. आणि त्यासाठी जे सेवक आहेत, ज्यांना आम्ही पाळक सुवार्तिक म्हणतो, त्याशिवाय पवित्र शास्त्र शिक्षकांची फार गरज असते. आणि मला आनंद वाटतो की एसे चर्च नंदुरबार तर्फे मागील 5 वर्ष आपण हा उपक्रम करत आहोत. आणि माझी खात्री आहे की विशेषतः आपले जे वडील मंडळ आहे, पंचमंडळ आहे, जे नेते आहेत, त्यांच्या लक्षात येत आहे की आपल्याला का एकत्रित समूह अध्ययन करण्याची आवश्यकता आहे. त्याला धरूनच आज सकाळी एक नमुना एका गावच्या लोकांचा मी आपल्यापुढे सादर करीत आहे. आणि जो शास्त्र भाग वाचला त्याकडे बघत असताना पार्श्वभूमी तर बरीच मोठी आहे, परंतु 16, 17 आणि 18 हे जे 3 अध्याय आहेत याकडे जर लक्ष दिलं तर यामध्ये आपल्याला असं दिसतं की पौल प्रेषित हा दुसऱ्या प्रेषण कार्यप्रवासाला निघाला. म्हणजे पहिल्यांदा ज्या गावांना, ज्या मोठ्या मुख्य शहरांना, ज्याला स्ट्रॅटेजिक सिटीज आपण म्हणतो, कारण असा सिद्धांत आहे की जर मुख्य नगरांना, मुख्य शहरांना जर सुवार्तेने प्रभावित केलं तर तळागाळातल्या लोकांपर्यंत सुवार्ता पोहोचते. मोठी शहरं सुवार्तेचं साधन बनते. आणि या मोठ्या शहरांचं वैशिष्ट्य म्हणजे बाजारपेठा, मार्केट प्लेस. लोक येतात, चर्चा करतात, ऐकतात, बघतात, एकमेकांना सांगतात. आणि जे ऐकलं, काही नवल विशेष असेल तर ते आपल्या गावी, आपल्या घरी, आपल्या लोकांना जाऊन सांगतात. आणि म्हणून आपल्याला विचार करायचा आहे की कशा प्रकारे बेरिया येथली मंडळी प्रभाव टाकणारी मंडळी बनली आणि काय त्यांचे मुख्य गुणवैशिष्ट्य होती. आता आपण जर नीट विचार केला तर ह्या गोष्टीकडे आपल्याला समजणं आपल्याला गरज आहे की मंडळीचा उद्देश आणि विश्वासणाऱ्यांचा उद्देश सर्वप्रथम आपल्याला कळला पाहिजे की आपला उद्देश काय आहे, आपलं तारण का झालं, आपल्या पाप आणि अपराधांची क्षमा आपल्याला का मिळाली, आपण नवजीवन का प्राप्त केलं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आपला दोष का पुसला गेला, आपल्याला सार्वकालिक जीवन का देण्यात आलेलं आहे, आणि हे कोठून मिळतं, कोठे येतं आणि कोठे आपल्याला घेऊन जातं हे समजणं गरजेचं आहे. आम्ही नेतृत्व प्रशिक्षणामध्ये याला फाइंडिंग ट्रू नॉर्थ असं म्हणतो. हा कंपास किंवा दिशादर्शकाचा सिद्धांत आहे.
आपल्या जीवनाची खरी उत्तर दिशा शोधणं फार गरजेचं आहे. आपल्या जीवनाचं अस्तित्व काय आहे? मी का अस्तित्वात आहे? मी का काम करीत आहे? मी का सेवा करीत आहे? मी का घर चालवत आहे? हा माझा प्रमुख उद्देश देवाच्या दृष्टीने मला कळला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की मानवी उद्देश चुकीचे असतात. नाही, देव चांगल्या पवित्र उद्देशांचा जे मानवी असतात त्यांचाही सन्मान करतो, परंतु त्या उद्देशांनी देवाने नेमलेला उद्देश बाजूला सारता कामा नये हा त्याचा हेतू असतो. म्हणजे लग्न करणे, आईबाप बनणे, लेकरं होणे हे नैसर्गिक आहे. देवाने दिलेली ती देणगी आहे. देवाचा तो पुनरुत्पादनाचा कायदा आहे. परंतु मग बाप बनणे म्हणजे काय? वडील म्हणून जबाबदारी पार पाडणे म्हणजे काय? आई म्हणून जबाबदारी पार पाडणे काय? नैसर्गिकरित्या सामाजिक दृष्टीने सुद्धा आणि पवित्र शास्त्राच्या दृष्टीने सुद्धा समजणं गरजेचं असतं. ज्या वेळेला मंडळी अशा प्रकारे आपल्या जीवनाच्या किंवा आपल्या जगण्याच्या उद्देशाचा खरा मार्ग शोधते, त्यावेळेला तिला एका दिशादर्शकाची गरज लागते. आणि ते दिशादर्शक म्हणजे आपलं पवित्र शास्त्र आहे. अनेक उदाहरणं आहेत जे मी देत नाही, परंतु शोध घेतल्याशिवाय सापडत नाही. येशू ख्रिस्त म्हणाला शोधा म्हणजे सापडेल. काही संदर्भ मी फक्त तुम्हाला आठवणीसाठी देत आहे की मग ते 13 आपल्याला मोत्यांचा शोध घेणारा एक दिसतो. त्याला तो सापडतो आणि तो मोठ्या आनंदाने ते विकत घेतो. सार्वकालिक जीवन कसं आहे त्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त शिकवत होता की देवाचं राज्य या प्रकारे मौल्यवान आहे आणि तुमच्यात हिंमत आहे तर घेऊन बघा, तुम्हाला मिळेल. आणि तो जो शोधतो त्याला तो मोती सापडतो, तो ते विकत घेतो आणि आपला जीवनाचा हेतू सफल झाल्याचा म्हणतो. मेंढरांचा शोध घेणारे आहे, येशूचा शोध घेणारे डॉक्टर लूक आहे, नाणे शोधणारी स्त्री आहे, देवाचा झटून शोध करणारे लोक आहेत, संदेष्टे आहेत. हे सर्व शास्त्रलेख शोधत होते. आणि येशू म्हणाला योहान 5:39 तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता. का पाहता? तुम्हाला असं वाटतं याद्वारे यामध्ये काय आहे? सार्वकालिक जीवन आहे. जी मंडळी पवित्र शास्त्र अध्ययन करत नाही त्या मंडळीचं जीवन हे रोड असणार आहे. रोड म्हणजे अशक्तच राहणार आहे. कारण देवाचं वचन हे मौल्यवान खाद्य आहे. ते आपल्याला मजबूत करतं, ते आपल्याला उत्तेजित करतं, प्रेरणा देतं, मार्ग दाखवतं. म्हणून जी मंडळी पवित्र शास्त्र अभ्यास करते ती मंडळी सुदृढ होते, अशक्तपणावर मात करते, पापावर विजय मिळवते, संकटावर मात करते आणि पुढे जात राहते. ती मागे जात नाही. म्हणून आपल्याला शोध हा महत्त्वाचा विषय आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर मला आपल्याला अजून समोर एक गोष्ट मांडायची ती ही की आपल्या जीवनाची उत्तर दिशा शोधण्यासाठी आपण काय करता? ह्याला कंपास म्हणतात. लाल जी सुई आहे ती एन म्हणजे नॉर्थवर जर येते तर त्याचा अर्थ की तुमची उत्तर दिशा बरोबर आहे. हे नेव्हिगेशन सिस्टम आहे. या जगामध्ये एकच इमारत सुमारे 4000 वर्षापूर्वी बांधण्यात आली. ती खऱ्या अर्थाने बरोबर उत्तर दिशेमध्ये आहे. ती आहे पिरामिड्स. अशी इमारत परत कोणाला अगदी तंतोतंत कधी बांधता आली नाही, कारण त्या काळात सुद्धा अशा प्रकारचं तंत्रज्ञान उपलब्ध होतं की ते अत्यंत बरोबर अचूक दिशा ओळखू शकत होते. पण आज आधुनिक जग असूनही, एवढं तंत्रज्ञान असूनही असं म्हणतात की अशा प्रकारे तंतोतंत उत्तरेला 0 अंशाला इमारती बांधल्या जात नाहीत. कोणी प्रयत्न करत नाही. पण याचं महत्त्व काय आहे की जसं जहाज आहे, पाण्यावर चालताना दिशा ओळखायची आहे तर या होका यंत्राद्वारेच ते आपली दिशा ओळखतात. सैनिक जर आहे, जंगलामध्ये आहे, कोणत्या आड प्रवासाला असेल, दिशा दिसत नाही, त्यावेळेला या होका यंत्राचा किंवा या यंत्राचा वापर करून आपली दिशा ते शोधतात. काळाला घाबरत नाहीत, समयाला भीत नाहीत. अंधार आहे का रात्र याला ते बघत नाही.
त्यांना एकच माहीत असतं, माझ्याजवळ असणारं यंत्र मला माझी दिशा प्राप्त करून देईल. पवित्र शास्त्र म्हणून आपल्या ख्रिस्ती विश्वासाचा आधार आणि पाया आहे. आणि त्याचं जर आपण अध्ययन केलं नाही, त्याच्याकडे आपण लक्ष दिलं नाही, त्याला आपल्या गोष्टीचं पुस्तक मानलं तर कसं काय चालेल? असं नाही चालत ना. हे देवाचं वचन आहे, त्याचा मान झालाच पाहिजे. मला माहित नाही आपण कधी रस्त्यावर दिंडी निघतात त्या बघतात की नाही. काय वेळेला आपले शेजारचे लोक डोक्यावर श्रीमद भगवद्गीता घेऊन निघतात, मान करतात, दाखवतात आमचा धर्मग्रंथ आहे. इस्लाम धर्मी बांधव ज्या ठिकाणी कुराण शरीफ ठेवलेला आहे त्या ठिकाणी त्या कुराण शरीफला कधीही अस्वच्छ असताना हात लावत नाहीत आणि त्याच्याकडे पाठ फिरवून जात नाहीत. इतका त्या मान करतात. आणि ख्रिस्ती धर्म, ख्रिस्ती लोक बायबलला अमूल्य, अचूक, अविनाशी देवाचं वचन मानतात. आज त्याची स्थिती काय आहे? किती जण त्याच्याकडे ढुंकूनही बघत नाहीत. का? आज रेडीमेड जमाना आलेला आहे. यूट्यूब लावून घ्या, कुठला तरी सॉफ्टवेअर घेऊन टाका, होऊन जातं काम. मला आश्चर्य वाटतं की या यांत्रिक आभासी जगामध्ये जगणारे ख्रिस्ती लोक आहेत. यूट्यूब काय आहे? व्हर्च्युअल रियालिटी आहे. हे आभासी आहे, हे सत्य नाही आहे. ते खरं पण नाही, खोटं पण नाही. तुम्हाला फक्त भास करतं ते. पण त्यामागे नागून आपलं किती अमूल्य वेळ, पैसा आणि देवाशी आपली जवळीकता आपण गमवत आहोत. म्हणून मंडळीने पुन्हा आणि पुन्हा पवित्र शास्त्राकडे वळण्याची गरज आहे आणि नेत्यांनी मिळून मंडळीला ते सांगण्याची गरज आहे. म्हणून आपल्या जीवनाची खरी उत्तर दिशा शोधायची असेल तर या बायबल रूपी कंपासला किंवा होका यंत्राला वापरायला शिका. वचनाकडे वळूया की पाऊल आता हा बिरव्याकडे पळवला गेला. खरं पाहिलं तर अध्याय 17 तुम्ही जर अगोदर पाहिलं तर त्यांचा छळ झाला. आणि मग 17व्या अध्यायामध्ये आल्यानंतर आपल्याला दिसतं वचन 9 की त्यांनी यासोनाचा व इतरांचा जामीन घेऊन त्यांना सोडून दिले. वचन 10 बंधुजनांनी पाऊल व सिला यांना लागले जर रातोरास बिरियास पाठविले. ते तेथे पोहोचल्यावर यहुद्यांच्या सभास्थानात गेले. पाऊलावरून आपल्याला काय शिकायला पाहिजे? सर्वप्रथम एक गोष्ट की जागेवरून हल्ल्याशिवाय सुवार्ता दुसऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. तुम्ही घरात बसून सुवार्ता सांगू शकत नाही. आपल्या लोकांना घरातल्या सांगू शकतात, ते पण बरेच जण सांगत नाही. आणि सुवार्ता सांगता येत नाही. आपल्या परिवर्तनाची तर साक्ष द्या की देव तुमच्याशी कसा बोलला, देवाने तुमच्यात सुधारणा आणली, देवाने तुम्हाला काय दाखवलं, तुमच्या परिवाराबद्दल काय सांगितलं. आपल्या परिवाराला तर सांगा. नाही तत्वज्ञान सांगता येत, नाही ईश्वर विज्ञान येत, पण आपला अनुभव आहे ना. म्हणता तुम्ही म्हणताना शास्त्र वाचलं, तुम्ही म्हणताना प्रार्थना केली, तुम्ही म्हणताना देव बोलला. मग हे कोणाला तरी तुम्ही सांगायला पाहिजे ना. किमान आपल्या शेजारच्यांना, आपल्या घरातल्या लोकांना. आपण हे करतो का? नाही करत. कारण तसं नाही केल्यामुळे काय होत आहे, आपली येणारी पिढी देवाच्या राज्यामध्ये येण्यापेक्षा दूर जगात जाणं त्यांना आवडेल. आपली पिढी आपण गमावून बसू. तुमची लेकरं, माझी लेकरं जर आपण देवाकडे आणली नाही, त्यांना सांगितले नाही देवाने तुमच्याशी काय वार्ता केली, काय तुम्हाला सांगितलं, तुमच्या लेकरांना सांगितलं नाही तर ती लेकरं भरकटतील. असं होऊ नये म्हणून जर तुम्हाला वाटतंय, मला वाटतंय, तर आपण पहिले माझ्याशी देव काय बोलला हे शिका. पाऊल काय करत होता? तो प्रवास करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात होता. कोणत्याही मंडळीच्या वाढीला प्रवास आवश्यक आहे. सुवार्तिक आहेत, पाळक आहेत, पंच आहे. पूर्वी गाव आम्ही गेलो. माझ्या माहितीप्रमाणे मी स्वतः शेकडो गावांना गेलो, खेड्यांना गेलो सुवार्ता सांगण्यासाठी. अनेक लोक आम्ही गेलो.
शेकडो गावांना. पण आज जाऊ नाही शकत ना, ठीक आहे, परंतु दुसऱ्यांनी आपापल्या ठिकाणी सांगण्याची गरज आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रवासाची तयारी आपली असायला पाहिजे. पाऊल आपली तयारी करत होता आणि निघत होता. तुम्हाला लक्षात असू द्या की त्यावेळेला पाऊल प्रवास करताना फुकट प्रवास करत होता का, हा विचार लक्षात घ्या. पाऊल कमाई करत होता, त्यावेळेला प्रवासी तिकीटं होती आणि तो आपल्या आणि सोबत्यांचा खर्च उचलून प्रवास करीत होता. हे लक्षात घ्या. फुकट कोणीतरी सांगितलं आजा भाई, असं नव्हतं ते. पौलाला ते समजत होतं, पौलाला वारे समजत होते, समुद्री प्रवास कळत होता, त्याला भूगोलाची माहिती होती, त्यामुळे तो प्रवास करीत होता. ही दुसरी प्रेषण कार्य फेरी नीट बघा तर तुम्हाला हा मध्ये जो दिसतो तो समुद्र आहे. आणि ही जी काळी रेष तुम्हाला दिसते ती जर तुम्ही बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की हा जमिनीचा प्रवास अर्धा आहे, थेट करिंथपर्यंत. तो जमिनीने पहिले प्रवास करतो आणि नंतर करिंथहून खाली यरुशलेमेकडे तो जहाजाने प्रवास करतो. हे अंतर सुमारे 4 ते 5,000 किलोमीटर होतं. त्याने पार केलं आणि तो पुन्हा परतला. या परती दरम्यान आपल्याला दिसतं की तो बिरिया येथे गेला. फिलिपाईला होता, थेसलोनिकेला आला, थेसलोनिकेमध्ये त्याला त्रास झाला आणि मग तो बिरियाला आला. बिरिया हे गाव या इथून जवळच होतं, त्यामुळे त्या ठिकाणी तो थांबला. सुवार्तेला फळ मिळालं, पण त्या अगोदर पौल आणि त्याच्या सहकाऱ्यांचा मोठा छळ सुद्धा झाला. आपल्याला दुसरी महत्त्वाची गोष्ट शिकायची आहे की बेरिया इथली मंडळी जी तयार झाली तिची काय वैशिष्ट्ये आहेत. तर जर वचन वाचलं तुम्ही आणि मी वचन 11 पासून पुढे, तर असं म्हटलेलं आहे की बेरियातील लोक थेसलोनिकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते. आणि तुम्ही थेसलोनिका जर पाहिलं तर थेसलोनिका ही मासेदोनियाच्या प्रांताची राजधानी आहे. मोठं लष्करी ठाणं आहे, श्रीमंत गाव आहे, मोठा व्यापार आहे आणि जे लोक तेथे राहत होते ते आपल्या ऐश्वर संपन्नतेमुळे कोणत्याही प्रकारे म्हणजे चिंता न करता जगत होते. चैनबाजी फार मोठ्या प्रमाणावर होती. पौलाने त्यांना सुवार्ता सांगितली आणि त्यांच्यामध्ये काही लोक ख्रिस्ताकडे वळले आणि त्यामुळे काय झालं की थेसलोनिकाची मंडळी स्थापन झाली. आणि कालांतराने तुम्ही बघाल की थेसलोनिकाच्या मंडळीला पौलाने मग 2 पत्रे लिहिली, परंतु बिरियाच्या मंडळीला त्याने लिहिलं नाही. ते आपण त्याचं कारण बघू. पण पहिली गोष्ट आपण अभ्यासणार आहोत ती म्हणजे मोठ्या मनाचे. त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला. आणि ह्या गोष्टी म्हणजे पौलाने ज्या शिकवल्या अशाच आहेत की काय याविषयी ते शास्त्रात दररोज शोध घेत गेले. त्यावेळेला कोणतं शास्त्र उपलब्ध होतं, कारण साधारणपणे 55च्या आत नवा करार नव्हताच. पण असं लिहिलं शास्त्रात शोध केला. शास्त्र म्हणजे तेव्हा सेप्टुअजिंट म्हणजे 70 याचकांनी अनुवादित केलेला इब्री ग्रंथ जो आहे म्हणजे जुना करार तो उपलब्ध होता. कारण पौल पहिले जुना करार काय सांगतो हे घेऊन येशू ख्रिस्त कोण आहे हे शिकवत होता. म्हणून त्या लोकांकडे पहिली गोष्ट म्हणजे पवित्र शास्त्र म्हणजे जुना करार, विशेषतः ग्रीकमध्ये अनुवादित केलेला सेप्टुअजिंट किंवा 72 याचकांनी केलेला अनुवाद तो त्यांच्याकडे उपलब्ध होता आणि पौलाकडे पण होता. कारण पौलाबरोबर काही शिक्षक प्रवास करीत असत. थेसलोनिकाच्या लोकांपेक्षा म्हणजे तुलना करून जर बघितली तर थेसलोनिकाचे लोक जे आहेत त्यांची खात्री झाली. ते श्रीमंत होते, तेथे मोठा समुदाय हेल्लेनी लोकांचाही त्यांना मिळाला. 1 ते 4 वचनामध्ये तुम्हाला ते वाचायला मिळेल. परंतु काही यहुदी होते त्यांनी विश्वास ठेवला
नाही. ही थेसलोनिकाची परिस्थिती होती. आता या परिस्थितीमुळे काय झालं की पौलाला पुढे जावं लागलं. पौल थांबू शकला नाही, कारण ते छळ झाला असेल. आपण वाचतो की 3 शब्दात मग पौलाने सभास्थानामध्ये सुवार्ता सांगितली आणि श्रीमंत लोकांमधून मंडळीची स्थापना झाली. आणि पौल मग त्यांना पत्र लिहिताना एका महत्त्वाच्या विषयाबद्दल पहिल्या पत्रात सांगतो की येशू ख्रिस्त येईल तेव्हा पुनरुत्थान होईल. जर ते पत्र वाचलं आणि प्रेषित 17 वाचलं तर आपल्याला कळतं की त्यांच्यामध्ये काय अडचण होती आणि पौलाने काय शिकवलं त्यांना. बिरियकरांची जर परिस्थिती बघितली तर हे कमी शिकलेले, म्हणजे शिकलेले होते परंतु थेसलोनिकाच्या लोकांपेक्षा कमी आणि कमी श्रीमंत होते. पण एक वैशिष्ट्य आहे त्यांचं, ते मोठ्या मनाचे होते. जी मंडळी कमी प्रतिष्ठित, कमी शिकलेली, कमी श्रीमंत असेल, कमी म्हणजे एकदम गरीब नाही, एकदम दरिद्री नाही, परंतु मध्यम धरूया आपण, तिचं वैशिष्ट्य काय निघालं, त्यांचं मन मोठं होतं. आणि थेसलोनिकाकरांच्या लोकांचं काय होतं, पैसा आणि शिक्षण मोठं होतं, त्यांचं मन छोटं होतं. पण ह्या लोकांचं मन मोठं होतं. आणि मोठं मन हा जो शब्द आलेला आहे त्याचा मूळ अर्थ आहे की कुलीन लोक होते हे. म्हणजे युगेनेस म्हणजे नोबल बर्थ, कुलीन जन्म घेतलेले कुलीन लोक, उच्च दर्जाचे किंवा उच्च स्तराचे किंवा उच्च जातीचे किंवा चांगल्या मोठ्या म्हणजे सन्मान्य स्वभावाचे हे लोक होते. साधारण लोक नव्हते हे बिरियाचे. आणि हे महाजन जे आहेत, हे मोठे लोक जे आहेत, हे चांगल्या घरात जन्मलेले होते, त्यामुळे त्यांचं मन मोठं होतं. आणि जेव्हा की थेसलोनिकाची तुलना केली तर ते एवढे कुलीन नसावेत, त्यामुळे त्यांचं मन पण छोटं होतं. मन मोठं असणाऱ्या या मंडळीने काय केलं, देवाचं वचन आवडीने आणि आनंदाने ग्रहण करण्यासाठी त्यांना आसुसलेले ते बनले की मला केव्हा कळेल, मला केव्हा समजेल, मी केव्हा ओळखू, केव्हा मला हे सत्य कळेल आणि कसं मी त्याचं आचरण करू, ही उत्सुकता त्यांच्यामध्ये होती. याचा अर्थ असा पण आहे की ते पौलाने शिकवलेल्या सिद्धांतांना मान्य करीत होते, परंतु ते जसेच्या तसे आहेत का याची तपासणी पण करत होते. आणि पौलाला त्यांच्यावर काही म्हणजे उलटसुलट बोलायला संधीच नाही दिली त्यांनी. पौल पण म्हणाला, ठीक आहे, तुम्हाला असं वाटतं हे सत्य शोधलं पाहिजे, चला शोधा, आणि मी जे सांगतो ते खरं आहे की नाही बघा. हा जो मोठ्या मनाचा स्वभाव आहे मंडळीचा पण आणि सेवकांचा पण फार आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला घोषणा करणाऱ्यांना आपण प्रश्न करू शकत नाही, त्यांना विचारू शकत नाही, त्यांना सांगू शकत नाही. आपल्याला वाटतं यांना विचारलं तर त्यांना काय वाटेल. पौलाला काहीच नाही वाटलं. पौल म्हणाल, ठीक आहे ना, शोधा, काय हरकत आहे, तुम्हाला सत्यच कळायला पाहिजे ना, शोधा. पौलाला असं वाटलं माझ्यापेक्षा मंडळीची जी स्थिती आहे ती मजबूत होणं गरजेचं आहे, आणि मी जे सांगतो ते सत्य असल्यामुळे निर्विवादपणे ते शोधतील आणि त्यांची वाढ होईल. वाढणारी सुदृढ मंडळी मोठ्या मनाची असते आणि मोठ्या मनाची मंडळी मोठ्या गोष्टींचा शोध घ्यायला तयार होते. दुसरी गोष्ट आपल्याला वाचायला मिळते, त्यांनी उत्सुकतेने, असं लिहिलेलं आहे वचन 11, उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला. जो ग्रीक शब्द आहे प्रोथुनिया, त्याचा अर्थ असा आहे की रेडीली, विलिंग, ताबडतोब त्यांचं मन तयार होतं. जे आहे ते आपण स्वीकारूया, शोधूया, पुढे जाऊया. पटकन झटकन ग्रहण करण्याची त्यांची तयारी होती. जे ऐकले ते वचन स्वीकारण्याची प्रबळ इच्छा होती. नुसतं ऐकून सोडून द्यायचं नाही, ते ग्रहण करायचं आणि जीवनामध्ये त्याचा अंमल करायचा. जक्कायाबद्दल मी तिथे तुम्हाला नोंद दिली आहे. जक्कायाला जेव्हा येशू बोलला खाली आहे,
तो त्वरा करून खाली उतरला आणि आनंदाने आगत स्वागत केलं, असं लिहिलंय लूक 16 अशा प्रकारची वृत्ती आपल्यामध्ये असायला पाहिजे की देव त्याच्या वचनातून जेव्हा आपल्याला बोलतो आणि आपल्याला उत्सुकता निर्माण होते तर आपण कृतिशील बनलं पाहिजे. ताबडतोब पुढच्या महिन्यात बघेन, पुढच्या वर्षी पाहिल, लग्न झाल्यावर बघेन, हे विषय नाही आहेत. ताबडतोब काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. जग काही समजा झाडावरच थांबला असतं तर येशू निघून गेला असता, परंतु जे पुढे त्याच्या घराण्याचं तारण होतं ते त्याला परत ऐकायला मिळालं नसतं. जक्कायला मान सन्मान मिळाला असता, भरपूर पैसे कमवणारा माणूस होता, अधिकारी होता, मोठा घरचा सामी होता, नोकर चाकर होते, त्याला आयुष्यभर सर्व मिळालं असतं. जे तारण प्रभू येशू ख्रिस्त देऊ इच्छित होता ते त्याला कधी मिळालं नसतं. जक्कय इतक्या चांगल्या मनाचा निघाला, जसं त्याने ऐकलं येशू बोलला आणि तो खाली आला. मंडळी, जे लोक मोठ्या मनाचे आहेत, जे लोक उत्सुक आहेत, ते देवाचं बोलणं सुद्धा ताबडतोब ऐकतात. ते टंगळमंगळ करत नाहीत, पुढे ढकलत नाही, ते प्रयत्न करतात ताबडतोब लागूकरण करायचं. आणि त्याचे परिणाम सार्वकालिक जीवन जसं जक्कायला मिळालं तसं तो आपल्याला देतो. तिसरी गोष्ट आपल्याला दिसते, ते दररोज शोध करीत गेले. आता जे मोठ्या मनाचे मंडळीचे लोक असतात ते शोध घेतात. असं लिहिलंय, दररोज शोध घेत गेले. जे सत्य पौलाने सांगितलं त्याचा शोध ते घेत गेले. या अनाक्रिनो या शब्दाचा अर्थ आहे एक्झामिन, इन्क्वायर, इन्व्हेस्टिगेट, क्वेश्चन, सर्च, जज, कायस. म्हणजे साधारणपणे त्याला एकदम तपासून पाहायचं, हे जसेच्या तसं आहे की नाही. की जसं माप आहे की याच्यामध्ये 1 लिटर तेल मावतो तर ते टाकून बघायला पाहिजे की ते भरतं. त्या प्रकारे तंतोतंत शहानिशा करणे यासाठी शोधवृत्ती आवश्यक आहे. शोधण्याच्या पद्धती आहेत. राजा सरांनी आपल्याला मागच्या सभेमध्ये काही पद्धती सांगितल्या. एक होती एक्सपोजिटरी आणि दुसरी होती एक्झिक्युटिकल, है ना. हे मी जे करत आहे हे एक्झिक्युटिकल आहे, है ना. शोध घेण्याची वृत्ती हे काय आहे हे आम्ही शोधलं पाहिजे. आणि म्हणून मंडळीला ही आवश्यकता आहे की नुसतं वाचन करणं पुरेसं नाही, नुसतं अध्ययन पूर्ण करणं पुरेसं नाही, नुसतं ऐकणं पुरेसं नाही, आपल्याला अध्ययन करण्याच्या पद्धती सुद्धा पाहायला पाहिजेत. आपण जो अभ्यासक्रम मंडळीमध्ये करत आहोत तो सॉक्रेटिक आहे. हा सॉक्रेटिस पद्धतीचा अभ्यासक्रम हा खुला अभ्यासक्रम आहे. त्यामध्ये आपल्याला जे आवश्यक आहे, आध्यात्मिक जीवनाला मजबूत करणार आहे, सार्वकालिक जीवन देणार आहे, ते आपण निवडायला आपल्याला स्वातंत्र्य आहे. त्याच्यामध्ये अजून एक पद्धत वापरण्यात आली आहे, NSP, नॅचरल सिलेक्शन प्रोसेस, नैसर्गिक निवड पद्धती आहे. इंडक्टिव्ह बायबल स्टडी मेथड आहे, डिडक्टिव्ह बायबल स्टडी मेथड्स आहेत. खूप प्रकारच्या पद्धती आहेत. ह्या पद्धतींच्या आधारे आपल्याला शोध घ्यायचा आहे. परंतु प्रत्येकाची एक पातळी आहे, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पातळीप्रमाणे ते करता येईल. सर्वांना सर्व जमणार नाही. त्यांनी कशाचा शोध केला? जर तुम्ही पौलाचा प्रचार ऐकला तर तुम्हाला वाचायला मिळेल 17व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये तो 3 गोष्टींचा उहापोह करतो. ख्रिस्ताने दुःख सहन करावे, ख्रिस्ताने मेलेल्यातून जिवंत व्हावे आणि येशू हाच मसीहा आहे हे त्यांना समजावे. या 3 गोष्टींचा ते सतत दररोज शोध घेत गेले. मंडळीला जर असा प्रश्न केला, तुम्हाला हे माहीत आहे का की येशू ख्रिस्ताचं दुःख सहन म्हणजे काय? तसं का झालं? त्याने ते का सहन केलं? शास्त्रालय काय सांगतात? इतिहास काय सांगतो? आपला अनुभव काय आहे? तर उत्तर देण्यामध्ये फार कठीण परिस्थिती निर्माण होते. हा येशू कोण आहे हे सांगायला सुद्धा फार जड जातं. आपल्याला बोलता येत नाही, सांगता येत नाही. ज्याची आपण उपासना करतो
त्या देवाचा आपल्याला 2 शब्द बोलता येत नाही. हा देव कोण है ना, हे आवश्यक आहे. तुम्हाला हे शोधून समजून घेतलं पाहिजे की पवित्र शास्त्र काय आहे, हा येशू ख्रिस्त कोण आहे, त्याचं दुःख सहन काय आहे, तो मेला आणि मेल्यातून जिवंत झाला, हे कसं आहे, हे कसं शक्य झालं, आणि तो जिवंत झाला तर कोठे आहे, तुमचा आणि माझा अनुभव काय आहे. परंतु आपल्याकडे सहसा अध्ययन आणि शोध यापेक्षा अनुभवाला महत्त्व आपण देतो. पण लक्षात घ्या, तुमचा आणि माझा अनुभव पवित्र शास्त्र लेख बनत नाही. तो हा अनुभव किती प्रचंड अद्भुत असो, परंतु त्यामुळे पवित्र शास्त्र बाजूला करता येत नाही. तो अनुभव पवित्र शास्त्र लेखामध्ये बसला पाहिजे, त्यानुसारच असला पाहिजे. आपल्याला त्यानुसार आपला स्वतःचा मतवाद निर्माण करता येत नाही. पण अनुभव चांगला आहे, अनुभव आवश्यक आहे. पण ह्या 3 गोष्टी त्याचा शोध ते घेतले. मंडळीला सुद्धा येशू ख्रिस्ताचं दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थान आणि त्याचा मशिहा पण समजणं गरजेचं होतं. 4थी गोष्ट आपल्याला दिसते की वचन 12 मध्ये की त्यातील अनेकांनी, बऱ्याच प्रतिष्ठितांनी, हेलेनी स्त्रिया पुरुषांनी विश्वास ठेवला. तुमच्या लक्षात आलं का हे वचन? अनेकांनी, प्रतिष्ठित हेलेनी स्त्रिया आणि पुरुष यांनी विश्वास ठेवला. काय करत होते मंडळी? काय करत होती? लोक काय करत होते? पवित्र शास्त्राचं अध्ययन करत होते आणि त्यातून अनेक लोक परिवर्तन पावले. मी बघितलंय माझ्या या आयुष्यामध्ये की जेव्हा जेव्हा मी बायबल स्टडीज घेतले, सेमिनार केले, लोकांचं जीवन बदलून जातं. आणि बहुतेक वेळेला तर मी सांगतच नाही की हात वर करा आणि हात खाली करा, बिलकुल नाही बोलत. पण मी बघितलंय की देवाचं वचन ऐकल्यावर, समजून घेतल्यावर अनेकांचं जीवन, अनेकांचे विचारधारा, अनेकांचा कल आमूलाग्र बदलला. देवाप्रती बदलला, एकमेकाप्रती बदलला, शास्त्राप्रती बदलला. कारण त्यांना त्यांची दिशा ओळखण्याची यंत्रणा समजली की हे सत्य अशा प्रकारे शोधावं लागतं. देवाचं वचन जेव्हा आपण शोध घेतो तर त्याचे परिणाम पण आपण बघतो. लोकांचे जीवन बदलू लागतं. हे आवश्यक आहे. मंडळीमध्ये हा गैरसमज दूर झाला पाहिजे की बायबल स्टडीने काही होत नाही. मला तर सांगूच द्या, तुमचं कोणाचं बदल हो न हो, माझा दरवेळेला होतो. मी जेव्हा पण वाचतो मला वाटतं माझ्यात देव काम करतो. असं करते. देवाचं वचन जिवंत आहे. तुम्हाला जसं तसं मला पण आहे. तुम्हाला आशीर्वाद, मला पण आशीर्वाद. तुमची क्षमा, माझी पण क्षमा. तुमचं परिवर्तन, माझं पण परिवर्तन. कारण हे देवाचं वचन हे फार शक्तिशाली आहे. ते अभ्यास घेणाऱ्याचाही बदल आणतो आणि करणाऱ्यांचाही बदल आणतो, आणि त्यामुळे दुसरे प्रभावित होतात. या अध्ययनाचा परिणाम, आता हा विषय मी कधीतरी घेईन, की प्रतिष्ठित लोक जेव्हा येशूवर विश्वास ठेवतात तर ते काय करतात. म्हणजे शिकलेले, सवरलेले, व्यावसायिक, ते देवाच्या सेवा कार्याला पाठिंबा देणारे लोक बनतात. असं पौल सांगतो रोमकाराच्या पत्राच्या 16व्या अध्यायामध्ये आपल्याला वाचायला मिळेल. त्याला बेनिफॅक्टर्स ऑफ द चर्च अँड मिशन म्हणतो आम्ही. मला वाटतं सत्यवान सर या गोष्टीकडे लक्ष द्या की बेनिफॅक्टर्स असणं गरजेचं आहे. आपल्या लोकांमधून व्यावसायिक, शिकलेले, पुढे आलेले लोक, त्यांच्यामध्ये असं काम आपण करायला पाहिजे. त्यांना असं शिक्षण दिलं पाहिजे की ते आधारवंत होईल, ते इतरांना प्रोत्साहित करतील. आर्थिकच मदत करणार नाही, केवळ आपल्या प्रार्थना आणि आपला आधार ते आपल्याला देऊ शकतील. याची भारतामध्ये महामंडळाला फार गरज आहे. अनेक ते पुढारी पण बघा, पुढे ते सहकारी झाले. सौपत्र बिर्यकर होता, अरिस्तार्कस, अकुंद, गायस, तिमोथेय, तुकित्रिम, हे सर्व त्याच बायबल स्टडी गटामधून पुढे पौलाचे सहकारी झाले. 5वी गोष्ट, परिणाम.
वचन 13. तरी पण पाऊल देवाचं वचन बिर्याती सांगत आहे हे थेसलोनिकातल्या यहुद्यांना समजले, तेव्हा त्यांनी तिकडेही जाऊन लोकांना खवळून चेतविले. संकट येतात, दुःख होतात, त्रास होतो, नुकसान होतं, मरण येतं, परंतु ते आपलं सार्वकालिक जीवन बळकावू शकत नाही. कारण आपल्याला देणारा अनादि अनंत परमेश्वर आहे. त्याने जर आपल्याला दिलं आहे, या जगाची कोणतीही सत्ता तुमचं आणि माझं सार्वकालिक जीवन पळवू शकत नाही. आपल्या जीवाचा घात होईल, आपलं घर तोडलं जाईल, आपली नोकरी जाईल, आपला पैसा लुटला जाईल, आपली लेकरं बाळं मारली जातील, आपलं तारण कोणी पळवू शकणार नाही. म्हणून सार्वकालिक जीवन ज्याच्याकडे आहे ते ह्या गोष्टींना भीत नसतात. जो शब्द आलेला आहे तेथे त्यांनी खवळून चेतविले. तारासो म्हणजे उगाच यायचं आणि डिस्टर्ब करायचं, काही ना काही हल्लाबोल करायचा आणि लोकांना सैरा वैरा पळायला लावायचं. अशा वृत्तीचे लोक असतात. मंडळीने घाबरता कामा नये. प्रेषितांच्या कृत्याचं वैशिष्ट्य काय आहे, हे चक्र कसं आहे बघा. जेव्हा प्रेषित गेल्यामुळे काय झालं की घोषणा केली. घोषणा केल्यावर काय झालं की सहभागिता निर्माण झाली. ज्यांनी विश्वास ठेवला त्यांचे सहभागिता ज्यांची निर्माण झाली त्यांना त्याने शिक्षण दिलं. म्हणजे डिडाखे. घोषणा म्हणजे केरुगमा आणि शिक्षण म्हणजे डिडाखे. शिक्षण देऊन त्यांना सबळ केलं. पुढे काय झालं, त्याचं रूपांतर छळात पण झालं. हे चक्र आहे. ह्याला अपॉस्टॉलिक सायकल ऑफ परसिक्युशन आम्ही असं मानतो. अपेक्षित आहे निरनिराळ्या प्रकारे छळ होईल, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सुद्धा. या चक्राला समजणं गरजेचं आहे की जेव्हा सुवार्तेसाठी घोषणेसाठी कोणी जातं तर विश्वास ठेवणारे निर्माण होतात. त्यांची सहभागिता निर्माण करणे, त्या सहभागितेमध्ये आलेल्यांना विश्वासामध्ये दृढ करण्यासाठी सिद्धांत आणि शिक्षण देणे. यासाठी जेव्हा त्यांना अशा प्रकारे छळाला तोंड द्यावं लागेल तर ते आपल्या विश्वासापासून परावृत्त होणार नाहीत. पौल ते करीत होता. म्हणून शेवटी महत्वाची गोष्टी पौल का करत होता असं आपण जर विचारलं, हे सर्व श्रम, हे सर्व काम त्यांनी का केलं, मंडळांसाठी तो का एवढा झगडला. पहिली गोष्ट, त्याला पाचारणाची खात्री होती. म्हणून तो नेहमी सांगतो, मला देवाने बोलविलं. मंडळी ही देवाने या जगातून बोलविलेल्या येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा संघ आहे. एक्लेसिया म्हणजे एक आणि कालेओ म्हणजे बाहेर बोलावलेले लोक, जनसभेमध्ये विशिष्ट प्रकारचे बोलावलेले लोक. मंडळी म्हणजे तुम्ही आणि मी या जगात देवाने बोलावलेले लोक आहोत. हे आपलं पाचारण आहे. आम्ही कोण? देवाचे लोक. पंथ असेल, आपण पंथ आपल्याला आपल्या विश्वासाआड यायला नको. मला खात्री पाहिजे देवाने मला बोलवलं, मला निवडलं, मला ठेवलं आहे. दुसरी गोष्ट आहे, पौलाकडे बघितलं तर तो म्हणतो मला सुवार्ता सांगण्याची हौस होती. सुवार्तेमध्ये तो पाचारणाबद्दलही बोलत होता आणि येशूबद्दलही सांगत होता. हौस फार महत्वाची गोष्ट आहे. हौस होते. मला जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेसाठी पाचारण झालं तेव्हा माझ्यामध्ये पहिली गोष्ट निर्माण झाली ती मला हौस निर्माण झाली. आणि मी राज सर लहान 6-7 वर्षाचे असताना त्यांना सोबतीला घ्यायचं आणि ट्रॅक्स वाटायला कुठेही निघून जायचो, कारण गाव आम्हाला ओळखत होतं. हौस होते. गावोगावी जाण्याची हौस होते. SM चर्चेस, SA चर्चेस, SA चर्चेस सेवक वर्ग, पुढारी, हौस होती यांना. आणि अजून पण आहे. परिस्थिती वेगळी आहे एवढंच मला म्हणायचं आहे. पण भिवू नका, अशी वेळ येईल इकडे किंवा तिकडे. हा तुमचा अनुभव, हे तुमचं शिक्षण तुम्हाला पुढे घेऊन जाईल. देवाच्या राज्यासाठी कदाचित सुवार्ता सांगताना शहीद व्हावं लागेल,
परंतु आपली हौस देव त्या प्रकारे पण फेडेल की मला जमलं प्रभू, मला जमलं. तिसरी गोष्ट आहे, हे सर्व करताना देवाला संतोषविणे आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण सुवार्ता किंवा प्रेषण कार्य करताना जगावं की देव संतोष पावेल. अनेक नवे शिक्षक आणि पुढारी निर्माण केले. पहिले करीन 4:17 हे वचन जर एकदा कृपा करून काढून बघा, फार मनोरंजक हे वचन आहे. आणि कदाचित जे बायबल स्टडीसाठी जे म्हणतात की कंटाळवा नाही वगैरे वगैरे जे असेल ते असतं, काय त्याच्यामध्ये नवीन नाही. तर त्यामध्ये पौल सांगतो की या कारणास्तव 4:17 या कारणास्तव मी तिमोथेला तुमच्याकडे पाठवले आहे. तो माझा प्रिय व प्रभूच्या ठाई विश्वासू पुत्राचा आहे. मी सर्वत्र प्रत्येक मंडळीत शिकवितो त्याप्रमाणे ख्रिस्तातील माझ्या शिक्षण पद्धतीची आठवण तो तुम्हास देईल. पौल असंच काहीतरी सांगत नव्हता. ठरवून शिक्षण पद्धतीप्रमाणे देवाच्या राज्याची घोषणा तो करीत होता. हे लक्षात घ्या. पुष्कळ जण पवित्र आत्म्याच्या नावाखाली देवाच्या वचनाचे अध्ययनाच्या पद्धती, अध्ययनाने मिळणारं समग्र ज्ञान, सखोल ज्ञान याला नाकारतात, वाहवत जातात. त्याची दुरुस्ती करत बसावी लागते. पौलासारखा देवाचा दास म्हणतो, मी जे करत होतो, शिक्षण देत होतो, म्हणा घोषणा करीत होतो, मला शिक्षण पद्धती ठाऊक होत्या, त्या मी माझ्या अन्वयांना शिकवल्या आणि ते मंडळांमध्ये जाऊन शिकवत होते. हे आवश्यक आहे या दिवसामध्ये पुन्हा एकदा लक्षात घेण्याचं. आणि आपल्याला माहिती आहे हा तिमोथी पुढे मंडळी स्थिर करणारा झाला. हे सर्व पाहत असताना आज सकाळी पुन्हा एकदा मला आपल्यासमोर हा विचार ठेवायचा आहे. आपली मंडळी, देवाने नेमलेली मंडळी, एसएस चर्चेसमधल्या मंडळ्या, या 5 प्रकारच्या अनुष्ठानांना, पायाभूत गोष्टींना समोर ठेवून जर चालू लागल्या तर अनेक नेते ते निर्माण करू शकतील, अनेकांना देवाच्या राज्यात आणू शकतील आणि देवाच्या राज्याचा मनोदय ते सफल करू शकतील. देव तुम्हाला सहाय्य करो, तुम्हाला आशीर्वाद देवो आणि तुमच्याद्वारे त्याचा मनोदय सदैव सिद्धीस जावो. या आपण प्रार्थना करू. देवबापा, आम्ही प्रार्थना करतो की बिरुयासारखी मंडळी आम्हाला तू बनव. आम्हाला त्या प्रकारे मोठ्या मनाचे, मोठा शोध घेणारे, मोठी उत्सुकता बाळगणारे आणि बोध आणि शिक्षण घेऊन इतरांना तयार करत असताना जर वेळ पडला तर छळ सहन करणारे विश्वासू लोक बनव. आम्हाला हा आशीर्वाद दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने, आमेन. थँक्यू व्हेरी मच. प्रियजन हो, देवाचं पवित्र वचन अतिशय स्पष्ट रीतीने आपल्यासमोर आलेलं आहे. आपण देखील बिरुयाच्या या मंडळीकडून जे धडे आज सकाळी शिकून घेतले ते आपल्या जीवनात गिरवूया व तत्परतेने देवाचं वचन शिकून आपली आत्मिक वाढ करूया. आणि बिरुयाच्या मंडळीचं उदाहरण आपल्या नजरेसमोर ठेवूया. आजच्या उपदेशाचे जे PDF आहे ते आपल्याला एसएस चर्च नंदुरबार यावरती देण्यात आलेले आहेत. आपण ते नंतर बघू शकता आणि आशीर्वादित व्हा. या वेळेला आपण आपल्या जागेवर उभं राहू आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. आजच्या वचनाच्या सेवेसाठी मी परमेश्वराला धन्यवाद देतो आणि सन्मान्य डॉक्टर रेव्हरेंड जी कृपाळक साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास धुवून सोडतो तसेच तू आमच्या ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास सर्व वाईटापासून सोड, कारण की राज्य सामर्थ्याने हे सर्व तुझे. आदरणीय रेव्हरेंड जयेश पठारे पाळक साहेब पुढे येतील आणि प्रभूचा आशीर्वाद देतील. त्यानंतर सुवंद देवा परात्पर गीत गाऊ, एकमेकांना सलाम करू आणि आजची भक्ती समाप्त करू. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या जमलेल्या मंडळीबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.